या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. जुलैचा महिना हा मुसळधार पावसाने सुरुवात त्याची होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि तशीच परिस्थिती सुद्धा आपल्याला आता बघायला मिळते, कारण पुढचे 3 दिवस हवामान खात्याने अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पावसाने जो वेग धरलेला नव्हता किंवा फक्त सरी पडत होत्या तसं न होता आता आपल्याला काही दिवस तरी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. आणि अर्थात जी पाणी टंचाई किंवा जे हाल सगळ्यांचे झालेले आहेत महाराष्ट्रात, कारण की आपल्याला या वेळेला आपण तापमान जे आहे त्याच्यातही खूप वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं, तर त्या सगळ्यापासून दिलासा मिळणार आहे. आणि कुठेतरी जी धरणं आता पूर्णपणे मोकळी झालेली आहेत त्या धरणांना सुद्धा दिलासा मिळेल एका अर्थी, कारण की पाऊस पडल्यानंतर ती जर धरणं भरली तर अर्थातच आपला पाणी टंचाईचा जो प्रॉब्लेम आहे तो काही प्रमाणात दूर होऊ शकेल. अशा पद्धतीचा पाऊस पुढचे काही दिवस आपल्याला बघायला मिळेल असं हवामान खात्याकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर एक्झॅक्टली काय त्यांनी अंदाज वर्तवलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सर्वात पहिले आपण जर बघितलं तर मान्सून, साऊथ वेस्ट मान्सून ज्याला नैऋत्य मान्सून म्हणतात, तो नक्की कुठपर्यंत पोहोचलेला आहे ते आपण आधी बघूयात. तर त्याच्यासाठी मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये आपल्याला मान्सून जो आहे तो पुढे सरकल्याचं बघायला मिळतंय. मध्य प्रदेशमध्ये आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशचा मेजॉरिटी भाग जो आहे तो मान्सूननं व्यापलेला आहे. त्याचबरोबर झारखंडमध्ये सुद्धा मान्सूननी पूर्ण झारखंड जो आहे तो व्यापलेला आहे. त्यानंतर आपण जर हिमाचल प्रदेश बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला काही भागात हा संपूर्ण ग्रे पॅच जो आपल्याला बघायला मिळतोय, या संपूर्ण पॅचमध्ये आपल्याला मान्सून पुढे सरकल्याचं बघायला मिळतंय. आणि याच्यामुळे काय होतंय तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. तो कसा ते आपण पुढच्या सॅटेलाइट व्हिडिओमधनं समजून घेऊया. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला लक्षात येईल की हा पाऊस जो आहे किंवा हा मान्सून जो या इतर राज्यांमध्ये पुढे सरकलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राला कसा त्याचा फायदा होतोय. आता या इमेजमध्ये आपण जर बघितलं तर किंवा या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर आधी सुरुवात इकडनं करत की अरबी समुद्रामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की ही जी लाईन, ही लाल रेष जी आहे, ही लाल रेष काय आहे तर एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सक्रिय झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. आणि त्याचबरोबर याच्यामुळे आपल्याला विदर्भात जो आहे, विदर्भात याचा इम्पॅक्ट तसा फारसा होत नसला तरी विदर्भात इथे आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमधनं खालच्या बाजूला अरबी समुद्राकडे सुद्धा असा क्रिसक्रॉस पॅटर्न मध्ये एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे. आणि ह्या 2 गोष्टींमुळे आपल्याला महाराष्ट्रात अतिशय उत्तम असा पाऊस पुढचे काही दिवस बघायला मिळणार आहे. अर्थात याची इंटेन्सिटी ही किती दिवस राहते, त्याची तीव्रता ही किती दिवस राहते ते बघायला हवं, पण पुढचे 2 ते 3 दिवस तरी याचा फायदा आपल्याला होणार आहे. आता इकडे तुम्ही जर बघितलं तर ईशान्य भारताकडे जाणारा हा जो पट्टा आहे याच्यामुळे सुद्धा कमी दाबाचा जो पट्टा आहे याच्यामुळे सुद्धा मॉइश्चर इन्कर्जन जे आहे ते होतंय. म्हणजेच काय, जी आर्द्रता जी आहे ती हळूहळू त्याचा इम्पॅक्ट आपल्याला महाराष्ट्रावरती सुद्धा बघायला मिळतोय. त्याचबरोबर इथे आपल्याला 3 सायक्लॉनिक सर्क्युलेशन्स जे आहेत ते बघायला मिळतात, म्हणजे चक्रीय अभिसरण ज्याला म्हणतात ते आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर त्याचा या सगळ्या एकंदरीत सगळ्या एलिमेंट्सचा मिळून इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रावरती बघायला मिळतोय. आणि इथे आपल्याला दिसतच आहे की ढग जे आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीनं क्लाउड कव्हर जे आहे किंवा क्लाउड कन्व्हेक्शन ज्याला म्हणतात ते तयार झालेलं आहे, क्लाउड बँड्स ज्याला म्हणतात ते तयार झालेले आहेत. म्हणजे काय तर जे ढग आहेत ते निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये. सो एकंदरीत आत्ताची स्थिती ही खूप चांगली दिसतीये आणि त्याच्यामुळेच आपल्याला पुढे सुद्धा काही दिवस उत्तम असा पाऊस बघायला मिळू शकतो. आता अलर्ट जर बघायचं झालं तर आपण अलर्ट्समध्ये जाऊन बघूयात. जसं मी म्हणलं की अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत. तर आपण जर 1 तारखेचा अंदाज बघितला, 1 जुलै 2026चा अंदाज बघितला तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यातला काही भाग आणि कोल्हापुरातला घाट भाग इथे सगळीकडे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर तेच विदर्भात सुद्धा चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसासाठीचा, मुसळधार पावसासाठीचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे थंडरस्टॉर्म साठीचा. पण हा जो उत्तर महाराष्ट्रातला भाग आहे इथे मात्र अलर्ट देण्यात आलेला नाहीये. तो का देण्यात आलेला नाहीये तेही आपण नंतर समजून घेऊया. पण इथे सगळीकडे येलो अलर्ट आपल्याला बऱ्याचशा मराठवाड्यातल्या भागात बघायला मिळतोय आणि त्याचं कारण म्हणजे मध्य प्रदेशातनं जो
आपल्याला एक कमी दाबाचा पट्टा जो तयार झालेला आहे आणि अरबी समुद्रात जो तयार झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कोस्टल भाग आणि विदर्भात आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर साऊथ वेस्ट मॉन्सून जो आहे तो आपण ईशान्य भारताकडनं सुद्धा तो आता हळूहळू पुढे सरकतोय आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला विदर्भावर होताना सुद्धा बघायला मिळतोय. त्याच्यामुळे पुढचे काही दिवस तरी जर मान्सून असाच पुढे सरकत राहिला इतर राज्यांमध्ये तर त्याचा फायदा महाराष्ट्राला सुद्धा होणार आहे. आता मध्य प्रदेशात आपण जर बघितलं, मध्य प्रदेशातनं जो कमी दाबाचा पट्टा आहे त्याच्यामुळे विदर्भात सुद्धा काही ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट बघायला मिळतोय. आता उत्तर महाराष्ट्राचं जर आपण स्पेसिफिकली बोलायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रासाठी असं झालेलं आहे की उत्तर महाराष्ट्राला गुजरातच्या दिशेनं अजून कुठल्याही पद्धतीची वेदर सिस्टीम तयार झालेली नाहीये आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर महाराष्ट्रात मुसळधार असा पाऊस लगेचच बघायला मिळणार नाही. कारण अर्थात जरी मान्सूननं त्या भागाला व्यापलेलं असलं तरी सुद्धा ज्या वेळेला गुजरात, राजस्थान या भागातनं आपल्याला वेदर सिस्टीम्स बघायला मिळतात त्यानंतर आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त म्हणजे अगदी मुसळधार पाऊस बघायला मिळतो. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की अरबी समुद्रात वेदर सिस्टीम आहे आणि त्याचा इम्पॅक्ट होणारच नाही उत्तर महाराष्ट्रावरती, पण अरबी समुद्रातनं येणारे जी हवा आहे किंवा जी आर्द्रता आहे त्याचा जास्त परिणाम आपल्याला कोकण आणि हा जो कोस्टल भाग आहे इथे जास्त बघायला मिळतो. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर महाराष्ट्रात सध्या फारसा अलर्ट बघायला मिळत नाहीये, पण तिथे सुद्धा हलक्या सरी ज्या आहेत त्या पडू शकतात आणि सोसाट्याचं वारं सुद्धा सुटू शकतं असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे 1 जुलैसाठीचा. आता आपण जर 2 जुलैचा अंदाज बघितला, 2 जुलैला नाशिकमध्ये मुसळधार म्हणजे येलो अलर्ट आहे पावसासाठीचा. धुळे, जळगाव, नंदुरबार इथे सुद्धा अलर्ट आहे. संभाजीनगर असेल, बीड असेल, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इथे सगळीकडे मुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. नागपूर आणि गोंदिया, भंडारा इथे सुद्धा पावसासाठीचा येलो अलर्ट आहे. जिथे जिथे येलो अलर्ट आहे तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कोसळू शकतो आणि जिथे जिथे ऑरेंज अलर्ट आहे तिथे मुसळधार असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. ऑरेंज अलर्ट असतो तिथे मुसळधार पाऊस असतो, येलो अलर्ट असतो तिथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असतो आणि जिथे रेड अलर्ट आहे जसं इथे देण्यात आलेला आहे तर इथे आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो बघायला मिळतो आणि त्यामुळे या रेड अलर्टच्या ठिकाणी लोकांनी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नये असं हवामान खातं सतत सांगत असतं आणि त्याचं कारणच हे असतं की कधी झाड कोसळेल, कधी वीज चमकेल आपल्याला काहीही माहिती नसतं. इतकं अनप्रेडिक्टेबल असतं आणि तितकी तीव्रता असते पावसाची. त्याच्यामुळे जर मुसळधार पाऊस असेल, तुमच्या इथे जर रेड अलर्ट असेल तर घराच्या बाहेर काम म्हणजे काम असेल तरच घराच्या बाहेर पडा असं हवामान खातं कायम सांगत असतं. आता पालघर, ठाणे, पुण्यातला घाट परिसर आपण जर बघितला, मुंबई बघितलं तर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. रत्नागिरी, साताऱ्यातला घाट परिसर, पुण्याचा घाट परिसर, कोल्हापूरचा घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. रायगडला रेड अलर्ट आहे. त्याच्यामुळे लोकांनी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. सतर्कता बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे या भागांमध्ये. आता 3 तारखेचा आपण जर अंदाज बघितला तर पुन्हा ऑरेंज अलर्ट जो आहे तो काही म्हणजे अनेक ठिकाणी कंटिन्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर हे भाग आहेत तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुण्यातला काही भाग, साताऱ्यातला काही म्हणजे घाट परिसर, घाटमाथा जो आहे कोल्हापूरमधला घाटमाथा असेल आणि रत्नागिरी इथे सगळीकडे ऑरेंज अलर्ट आहे. त्याशिवाय नाशिक, संभाजीनगर, जळगाव, त्याचबरोबर इथे खाली सिंधुदुर्ग इथे सगळीकडे येलो अलर्ट आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट आहे. सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या भागांना मात्र अलर्ट देण्यात आलेला नाहीये, पण तिथे सुद्धा अगदी हलक्या स्वरूपाचा लाईट रेन्स, स्कॅटर्ड रेन्स ज्यांना म्हणतात तसं आपल्याला बघायला मिळू शकतं फ्रायडे म्हणजे शुक्रवारच्या 3 तारखेसाठी जुलैच्या. सो हा होता या पुढच्या महिन्यातल्या पहिल्या 3 दिवसांचा अंदाज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.